मी फिनिक्स संस्थेच्या मानाच्या उद्योगरत्न पुरस्काराने सौ राजश्री विजय पारखी यांना सन्मानित करण्यात आले आहे। विटा येथे दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गेली कित्येक वर्ष कष्टाचा वारसा घेऊन एक स्त्री चहा गाड्याबरोबरच आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत। सर्वजण तिला चहावाली मावशी म्हणून ओळखतो। चहावाली मावशी म्हणजे सौ राजश्री विजय पारखी यांना मी फिनिक्स संस्थेचा मानाचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। विटा येथे अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला। तर यावेळी बोलताना आपलं कष्ट हेच आपलं भांडवल आणि कुणाच्याही आधाराने न जगता स्वतः खंबीरपणे उभी राहा हेच आईचे शब्द आशीर्वाद म्हणून आजही सोबत असल्याची भावना सौ पारखी यांनी या निमित्ताने बोलून दाखवली। मला इथून अक्षरशः स्वतःची गाडी करून गहू तांदूळ माझ्या पुण्यापर्यंत मला आणून पोच केलेलं आहे माझ्या खूप म्हणजे तिनेच आणलं इथं हक्कानी, पण तिनेच मला उभं केलं, पण तिनेच आज तिच्याच आशीर्वादाने मी इथं आज उभी आहे आणि तिच्याच आशीर्वादाने मी आज अक्षरशः इतकेच सुखात आहे। त्याच्यामध्ये मला माझ्या कुणाचा आधार नाही आहे। माझ्या आईचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आहे आणि माझी मुलं विटा येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये वस्ताद संजय भोकरे, ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक बंडोपंत राजोपाध्याय, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, फिनिक्स अध्यक्ष नितीन गवळी, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम व राजेंद्र पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कुलदीप देवकुळे, SBN मराठी, सांगली। दिवसभर दुकानात आम्ही केले। मी सकाळी नेहमी येताना इकडे आईला घेऊनच येणार, नेहमी येणार। मी माझं घरातलं आवरणार, कारण अलीकडे आई आणि पलीकडे मी राहत होते। माझं आवरेल 9 साडेनऊ पर्यंत माझं आवरलं की मी आईला रिक्षातनं घालून इथं आणायची, पण माझी आई मरेपर्यंत शेवटपर्यंत इथं आली। दुकानात येणार नाही असं नाही, जोपर्यंत येईल तोपर्यंत आणली तिला मी स्वतः घेऊन येत होतो। माझं आवरून मी तिच्याकडे जाणार, तिची पिशवी, तिचं कुलूप घालून, तिला हाताला धरून मी त्या रिक्षातनं आणून दुकानात सोडणार आणि मग मी माझ्या इथे येऊन